12 या ठिकाणी लोकसभा 42 राम सातपुते साहेब यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 12चे डॉक्टर अंगिरे साहेब अंचटे सर व लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत भाऊ देडे, शहर अध्यक्ष योगेश सोनवणे आज या ठिकाणी आम्ही होम टू होम प्रचार सुरू करण्यात आलेला आहे। आज या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीय लोक आहेत, परंतु आमचा ज्या भाजप सरकारने मातंग समाज असू दे, बौद्ध समाज असू दे, अनेक दलित समाज असू दे, त्या समाजाला मोठ्या प्रमाणात आपलं देणगी दिलेली आहे आणि त्यामध्ये मातंग समाजावर जास्तीत जास्त प्रेम केलेलं आहे। त्यामुळे आम्ही मातंग समाज आज कुठं तर ऋण फेडायच्या अनुषंगानं आज आम्ही होम टू होम प्रचार करत आहे। आज सगळ्यांना आज भारत ही अर्थसंकल्प 3ऱ्या नंबरवर आहे, उद्या 1 नंबरवर यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि भारताचा जो या 10 वर्षामध्ये जो नावलौकिक झालेला आहे ते अख्ख्या जगामध्ये आज ऑल वर्ल्डमध्ये झालं पाहिजे आणि आपला देशाचा नेता जो मोदी आहे ते मोदी साहेबाला आज आपल्याला पाठिंबा द्यायची वेळ आहे। म्हणून आज दलिताच्या वतीनं आज आम्ही मागासवर्गीय लहुजी शक्ती सेना याच्या वतीनं आज आम्ही या प्रभागापासून जाहीर पाठिंबा देत आहोत। काल आम्ही सर्व 6-7 वस्ते झालेले आहेत, आज 4 वस्ते आहेत आणि संध्याकाळी 5 वस्ते आहेत, अशा 18 वस्त्या मातंग समाजाच्या आम्ही घरोघरी जाऊन ज्या मातंग समाजासाठी अनेक 25 ते 30 वर्षापासून ज्या महाविकास आघाडी होती त्या महाविकास आघाडीनं आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने कधीही अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद असतील किंवा मातंग समाजावर कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या होत्या त्यावर कधीही आमच्या लक्ष दिलं नसून आज या महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये जसं सरकार आलं त्या सरकारमध्ये 5-6 मागण्या अशा मंजूर झाल्या। गेल्या 40 वर्षापासून आम्ही लोटांगण आंदोलन असेल, बाईक रॅली असेल, पदयात्रा असेल, 1500 किलोमीटरची पदयात्रा असेल, अशा अनेक आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाचा आज बीजेपीच्या माध्यमातून आज आम्हाला मोठं योगदान मिळालेलं आहे आणि आज राष्ट्रीय स्मारक असेल 400 कोटी रुपये लहुजी स्मारकाला दिलेले आहे। आपल्या चिरागनगरचं अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक असेल त्याला 305 कोटी रुपये दिलेले आहे। अनेक बार्टीचा आरटी अशी बार्टी संस्था त्याच्या आरटी संस्था केलेली आहे आणि परवाच गेल्या अधिवेशनामध्ये 25,000 घरकुल फक्त मातंग समाजासाठी माननीय देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। म्हणजे मातंग समाजावर कुठं तर आता महायुती आल्यामुळं कुठं तर आज म्हणजे जो निधी असतो तो आज मातंग समाजापर्यंत, दलित समाजापर्यंत पोहोचत आहे। म्हणून आणि परवाच मोठ्या अधिवेशनामध्ये घोषणा झाली की जसं रमाई आवास योजना आहे तशीच साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आवास योजना मातंग समाजासाठी सेपरेट करणार आहे। म्हणून आम्ही आज या मातंग समाजासाठी भरघोस दिलेला आहे, चांभार समाजासाठी भरघोस दिलेला आहे, ढोर समाजासाठी भरघोस दिला आहे आणि अनेक दलित जातीसाठी समाज कल्याणच्या माध्यमातून 2-2 हजार कोटी रुपये आज महायुती सरकार देत आहे। म्हणून महायुती सरकारचं मी मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि समाजाच्या वतीनं लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं मी या ठिकाणी राम सातपुते साहेब यांना जाहीर पाठिंबा देतो आणि त्याचं चिन्ह आहे कमळ आणि 3 नंबर यांचा अनुक्रमांक आहे, त्याच्यावर बटन दाबून त्याला भरघोस मताने निवडून आणू एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त होतो आणि थांबतो। क्रांतिकारी जय लहुजी। जय श्रीराम, जय श्रीराम। ओके। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 12 येथे या भागाचे नगरसेवक डॉक्टर अंगिरे, रामदास मगर आणि लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रचारानिमित्त आले होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही ज्या वेळेला वार्डामध्ये फिरत होतो त्यावेळेला होम टू होम फिरत असताना या ठिकाणातील नागरिकांनी अतिशय चांगल्याच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 12 मधून मोठ्या प्रमाणात लीड देण्याचं काम आम्ही या सर्व कार्यकर्त्यांना मिळून 100% देऊ। आतापर्यंत सोनवणे काँग्रेसचे काम करत होते,
परंतु लहुजी शक्ती सेनेने ज्या वेळेला पाठिंबा डिक्लेअर केला त्यावेळेला त्याने परत एकदा भारतीय जनता पक्षाचं काम करायला लागले. त्यामुळं या लीड जो आहे तो लीड या ठिकाणी नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की निवडणूक महापालिकेची नाही, विधानसभेची नाही, लोकसभेची आहे. भारताचा पंतप्रधान कोण व्हावा याच्यासाठी संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. जर मोदी पंतप्रधान व्हावं असं जवळपास 198 देशांनी प्रतीक्षा करतात. जर मोदी पंतप्रधान नाही झाले तर फक्त पाकिस्तानमध्ये फटाके फोडणार आहेत. म्हणून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये फटाके फोडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी मिळून घेऊया एवढीच विनंती करतो. आणि येत्या 7 तारखेला सर्वांनी घराबाहेर ऊन जरी असलं तरी एक दिवस उन्हाचं चटके सहन करून मोदी साहेबांना परत एकदा आपण पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ. राम सातपुते यांचं चिन्ह कमळ आहे आणि 3 नंबर त्यांचं बटन आहे. 42 लोकसभा मतदारसंघ, पडगाजीनगर, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड. सरसंस्थापक लहुजी शक्ती सेनेचे सरसंस्थापक सन्माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महादेव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पडगाजीनगर, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड या ठिकाणी संगमेश्वर कॉलेज, संगमेश्वर नगर आणि आपल्या लहुजी शक्ती सेना, शिवसेना, शिंदेसाहेब गट, राष्ट्रवादी अजितदादा गट, अशा RPI गट, अशा महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सर्वच महायुतीचे घटक पक्ष आणि BJP पक्षांनी मोठ्या प्रमाणात होम टू होम प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज पडगाजीनगरमध्ये प्रत्येक घरोघरी आम्ही फिरत असताना आम्हाला एक मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि देशाचे पंतप्रधान कशा पद्धतीचा असला पाहिजे, कुठल्या टोकाला आपला देश गेला पाहिजे, याच अनुषंगानं आपण उद्या येणाऱ्या 7 तारखेच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तरी आपल्या राम विठ्ठल सातपुते यांचा अनुक्रमांक 3 आहे. 3च्या पुढील कमळाच्या समोरील बटनाला दाबून आपण प्रचंड बहुमतानं विजयी करायला अशी अपेक्षा आणि विनंती करण्यासाठी आपण होम टू होम या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि मोठा प्रतिसाद मिळतो. याचाच मोठा आनंद घेऊन आपण उद्या येणाऱ्या 7 तारखेच्या मतदानाच्या नंतर मोठ्या मताधिक्यानं राम विठ्ठल सातपुते यांना जयघोषित करू आणि आपण सगळ्यांनी एकमेकाला खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणात प्रचार करून निवडून आणण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. क्रांतिकारी जय लहुजी, जय अण्णा. भारतीय जनता पार्टीच्या होम टू होम पदयात्रा जे आयोजन केलं होतं प्रभाग 12मध्ये, मी डॉक्टर राजेश शिंदे माझ्यासोबत हंचाटे सर आहेत, राम वगैरे आहेत, अप्पूकर यांची आहेत आणि लहुजी शक्ती सेनेचे सर्व म्हणजे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि आमचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे हे सगळे प्रचारानिमित्त आमच्यासोबत आज आलेले आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी अतिशय सुंदरपणे होम टू होम प्रचार पूर्ण केलेला आहे आणि आम्हाला भरोसा आहे की इथून आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ राम सातपुतेला. आणि भारताचा पंतप्रधान निवडायची हे निवडणूक आहे आणि या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा देशाचा नेता कसा असावा, कणखर मजबूत असावा, तो एकमेव आहे नरेंद्र मोदी. त्यामुळे त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या बटनासमोर बोट दाबून प्रचंड मताने विजय करा. धन्यवाद. मतदानला सगळे यायचं. जरा सर, अजय 3 नंबर सगळा आहे ना आमचा उमेदवार सगळा आहे. इथे इलेक्शन चालू घेतो म्हणले कालच्या जर 9 पाणी बाटल ग्लास पाणी बाटली घेतो. कमळाला मतदान करा. जय श्रीराम, जय श्रीराम.
ते समोरचं बटन दाबून नाही तुम्ही तर मतदान करतात पण दुसऱ्याला पण सांगा. हा जय श्रीराम सर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. अरे